नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाची योजना आलेली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत हे नवीन योजना आलेले आहे. यामध्ये तुमची एकूण 50,000 पदे भरली जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमधून एक योजना दूत निवडला जाणार आहे. एकूण असे 50,000 पदे योजना दूत निवडले जाणार आहेत आणि त्याला जे मासिक वेतन भेटणार आहे एकूण 10,000 मासिक वेतन भेटणार आहे आणि एकूण हे 6 महिन्यासाठी तुमची सर्व योजना असणार आहे. यामध्ये संपूर्ण अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरायचा, प्रत्येक ग्रामपंचायतीमधून एकाची निवड या प्रकारे होणार आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम महायोजनादूत.org ह्या वेबसाईटवर यायचं आहे. याची वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून यावर यायचं. यावर आल्यानंतर तुम्ही संपूर्ण इथे तुम्हाला माहिती दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला होम पेज दिसणार आहे. यामध्ये खाली आल्यानंतर जिल्हा माहिती अधिकार नोंदणीचा एक बॉक्स दिसेल आणि त्याच्या साईटला उमेदवार नोंदणीचा हा एक बॉक्स दिसेल. यामध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिली आहे. योजनादूत पोर्टलवर उमेदवाराची नोंदणीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर खाली आल्यानंतर ही संपूर्ण माहिती वाचायची आहे आणि संपूर्ण माहिती वाचल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे उमेदवार नोंदणी, हा तुम्हाला ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला उमेदवार नोंदणीच्या संदर्भात सर्व एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे, तुमचं वय असणार आहे 18 ते 35 वर्षापर्यंत तुमचं वय असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं जे एज्युकेशन असणार आहे ते बॅचलर पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचे तुमचे क्रायटेरिया आहे. त्यानंतर हे तुम्हाला सर्व जे क्रायटेरिया आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. तर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे आय एम अ नॉट रोबोट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय इथे ऑप्शन येतो सिलेक्ट ऑल स्क्वेअर विथ बस, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला बसचा ऑप्शन आहे मित्रांनो, बस दिसते त्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली क्लिक करायचं आहे की इथे व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय होईल. त्यानंतर तुम्हाला गेट OTPवर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर आय एम अ नॉट रोबोटवर बटनवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला पाहू शकता तुम्हाला इथे ट्रॅफिक लाईट निवडायचे आहे. ज्यामध्ये तुम्हाला ट्रॅफिक लाईट दिसून ते सर्व ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहेत आणि त्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा जो OTP आहे, आधारला जी लिंक जो मोबाईल नंबर आहे व्हेरीफाय होईल. इथे व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला नाव येईल. त्यानंतर तुमचं आधारप्रमाणे जे काही नाव असेल ते येणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं इथे मेल ID टाकायचा आहे. न चुकता तुमचा व्यवस्थित मेल ID टाकायचा आहे ज्यावर तुमचा OTP देखील येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे जेंडर निवडायचं आहे. ज्यानंतर जेंडरमध्ये मेल फिमेल असेल, जे फिमेल उमेदवार आहेत ते देखील अर्ज करू शकतात, ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ असणार आहे. त्यानंतर कास्ट तुम्हाला OBC कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते तुम्हाला तुमची कास्ट निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे. जो तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल ते तुम्हाला इथे नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो टाऊन असेल, जिल्हा असेल, तालुका पातळ असेल, तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं महाराष्ट्र लोकेशन काय असणार आहे, महाराष्ट्र, आणि त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. तुम्हाला ज्या जिल्हा आहे तुमचा तो संपूर्ण तुमच्या ॲड्रेसवर जो काही जिल्हा दिला असेल ते तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा पिनकोड देखील टाकायचा आहे आणि त्यानंतर डू यू हॅव स्मार्टफोन, म्हणजे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का. येस असेल तर तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला तुमचा फॉर्म देखील सिलेक्ट होऊ शकतो. त्यानंतर हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे. यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनचं बॅचलर आहे, PG आहे किंवा अबाव आहे, हे तुम्हाला संपूर्ण माहिती इथे भरायची आहे. बॅचलर टाकल्यानंतर तुम्हाला हाऊ डिड यू कम टू नो, म्हणजे तुमचं योजनादूतविषयी, या योजनेविषयी तुम्हाला माहिती कोणी दिली, तर याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती येते. यामध्ये तुम्ही सिंपल क्लिक करू शकता की मीडिया किंवा न्यूजवर तुम्हाला ही माहिती भेटली. त्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जे काही अटे ते तुम्हाला मान्य असतील यावर क्लिक करायचं आहे आणि आय एम अ नॉट रोबोट यावर बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता इथे तुम्हाला मोटरसायकलचा ऑप्शन निवडायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला मोटरसायकल दिसणार आहे ते सर्व ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला क्लिक केल्यानंतर खाली व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय मला इथे गेट OTP या बटनवर क्लिक करायचं आहे आणि गेट OTP बटनवर क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा मेल ID तुम्ही दिलेला आहे त्या मेल IDवर OTP येणार आहे. पण काही तांत्रिक अडचणी या वेबसाईटवर मित्रांनो तुम्हाला मेल IDवर OTP सध्या तरी येत नाही आहे. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला OTP येत नाही आहे. तर काही वेळानंतर ह्यामध्ये काही दुरुस्ती असेल ते दुरुस्ती होईल आणि काही वेळानंतर तुम्हाला तुमच्या मेल IDवर OTP देखील येणार आहे. त्यामुळे मित्रांनो ज्या लोकांना अद्यापही काही लोकांना OTP
OTP येत आहे, तर काही लोकांना अद्याप OTP आलेला नाही आहे, तर त्यांनी काही वेळाने अर्ज करण्याची प्रक्रिया चालू करायची आहे. जर तुम्हाला याबद्दल नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. ज्यावेळेस ही लिंक पूर्णपणे चालू होईल, OTP यायला सुरुवात होईल, त्यावेळी आपण त्या संदर्भात तुम्हाला अपडेट करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.